भात पेरताना जरा कमी कालावधीचे भात पेरा. घरी भात लय जास्त हे करू नका. तसं म्हणजे अंदाज पाहून पेरा बी. आता येते ना आपल्याला आता भात पेरताच्या अगोदर आपण काय करतो, आपली जागा भाजून वगैरे घेतो बरोबर नाही, रोप टाकायच्या वेळेस. आणि नंतर मग त्याच्या आपण रोप टाकून देतो. आता घरचं बियाणं टाकत असेल तर किती बियाणं टाकतो आपण घरचं? आता ते अंदाज आणि विकतचं असलं तर मग मापात टाकत आपण. विकतचं बी आहे ते कसं किलो भेटत आपल्याला? एक पिशवी किती किलोची राहते? 10 किलो, काही 16 किलो, काही 20 किलो. जवळपास सरासरी 100 रुपये किलो बियाणं राहतं ते बरोबर. आता ते बियाणं कुठं तयार होतं? म्हणजे शेतकऱ्याकडेच राहतं ना. कंपनी शेतकऱ्याकडून विकत घेते, त्याला व्यवस्थित साफसफाई करून बियाणं आपल्याला पॅकिंग करून देत असते. पण आता जर एखाद्याला घरचं बियाणं पेरायचं असेल तर ही छोटीशी बीज प्रक्रिया असते ती आपण आज करून दाखवणार आहे, नाही का? आपल्याला म्हणजे लक्षात येईल. तर आता हे असं समजायचं की आता हे घरचं बियाणं आहे आपलं आणि हे आपल्याला पेरायचं आहे शेतामध्ये. पण मग आता हे आपण घरचं बियाणं शेतामध्ये टाकताना आपण जास्त टाकतो. विकतचं बियाणं आणल्यापेक्षा जास्त टाकतो. जास्त का टाकतो आपण? त्याचा उतार कमी राहतो बरोबर ना. मर आणि घरचं असल्यामुळं पोटभर टाकतो अशी भानगड राहते शेतकऱ्याची. मग आता हे बियाणं आहे ना आपल्याला घरचं बियाणं जर पेरायचं असेल एकदम छोटी बीज प्रक्रिया असते याला. जसं की आज संध्याकाळी पेरायचंय आपल्याला, दुपारी ही बीज प्रक्रिया करायची. सावलीमध्ये अशी सावलीमध्ये सुकवायचं आणि ते आपल्या शेतामध्ये आपण पेरायचं रोपासाठी. आता हे बियाणं पण घरचे हे व्यवस्थित आपण बडून घेतल्यावरती फळशी बिळशी काढून टाकतो बरोबर. याच्यातली आता याच्यामध्ये फळशी नसायला पाहिजे ना, आहे की नाही? आता हे बीज प्रक्रिया करायच्या अगोदर काय घ्यायचं आपल्याला? 10 लिटर पाणी घ्यायचं. 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जवळपास 250 ग्रॅम मीठ टाकायचं. ते चांगलं मीठ, समजा 250 ग्रॅम मीठ टाकलं आपण याच्यामध्ये, तर हे आपल्याला चांगलं याच्यामध्ये ढवळून घ्यायचं. म्हणजे हे पूर्ण विरघळून द्यायचं पाणी. हे बियाणं पूर्ण विरघळून द्यायचं याच्यामध्ये. आणि बियाणं मीठ विरघळलं याच्यामध्ये आपल्याला हे घरचं बी जेवढं पेरायचं आहे तर 10 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम मीठ टाकून हे द्रावण तयार करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घरचं जे बियाणं आहे ते टाकायचं. असं ते 2 वेळेस धुवून घ्यायचं चांगलं, 2-3 वेळेस पाण्यात टाकून, मिठाच्या पाण्यामध्ये, आणि सावलीमध्ये वाळवायचं आणि नंतर आपल्या शेतामध्ये टाकायचं. आता हे घरचं बी आहे. आता आपण बघू याच्यामध्ये किती खराब बी निघते आणि किती चांगलं निघते, तुम्हाला लगेच फरक कळेल. याचा आता कलर पाहून घ्या तुम्ही कसा आहे. सफेदच नाही, एकदम चांगला आहे का नाही? हो, थोडं पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकायचं. हे आपण असं चांगलं व्यवस्थित यात मिक्स करून घेतलं. असं 1-2 मिनिटं त्याला चांगलं व्यवस्थित वल्ल करून घ्यायचं. आता बघा याच्यात लक्षात आलं असलं बघा. आता हे घरचं होतं तरी याच्यामध्ये किती फळशी निघली आहे की नाही? आता ही जी फळशी आहे हे न उगणार आहे, हे आपल्या शेतामध्ये उगणारच नाही. उगणार नाही ना. आणि उगलं तरी ते कमकुवत राहणार आहे, कुपोषित सारखं राहणार आहे. आता हे मग काय करायचं आपल्याला? प्रत्येक वेळी जे आपण बी भिरवणार ते अशा फळशा निघणार आहेत ह्या काढून टाकायच्या बाजूला. आणि जे खालचं जे तळामध्ये जे बी आहे ते आपल्याला घ्यायचं आणि सुकवायचं. आता बघा याच्यामध्ये कलरमध्ये सुद्धा याचा फरक होणार. याचा हे तुम्हाला जास्त शुभ्र दिसणार. आणि इकडे बघा हे याच्यामध्ये पडेल ना, बघा हे वाळलं ना एकदम शुभ्र होणार, एकदम म्हणजे याच्यात यासारखं होणार दिसणार. आता हे जे खालचं ही जे वरचं आहे हे सगळं रोगट आहे. रोगट पोकळ पण म्हणायचं आणि रोगट पण म्हणायचं. एकदम साधी असं आहे ना. आपल्याला 2 वेळेस हे धुवून घ्यायचं, सावलीमध्ये सुकवायचं आणि आपल्या शेतामध्ये टाकायचं. आता ते सुकवल्यावरती पण त्याला की नाही बीज अजून त्याला केमिकलची पण प्रक्रिया करते ती, बुरशीनाशक, त्याच्यानंतर आपलं रायझोबियम, PSB वगैरे त्याला लावून जर तुम्ही पेरलं तर ते आणखीन सशक्त उगवतो. आपल्या शेतामध्ये बघितलं असेल बऱ्याच वेळा काय होतं, मुंग्या किडे वगैरे खातात ना, आहे की नाही? मग त्याच्यासाठी त्याला पावडर भेटते. तर त्याला की नाही त्याला अगोदर म्हणजे केमिकल अगोदर कीटकनाशक लावायचं.
बुरशी लावायची तर ते खूप महत्त्वाचं राहतं त्याच्यामध्ये. अगोदर जर बुरशी लावली नंतर कीटकनाशक असं उलटं जर झालं तर मग त्याचा जो रिझल्ट आहे तो तेवढा भेटत नाही असं. त्याला पहिलं आता बुरशीनाशक जर करायचं असेल तर पण डिंजिम असते ते 2 ग्रॅम एका किलोला वापरतात. 10 किलो एका किलोसाठी एकदम कमी प्रमाण असतं. नंतर थायरम असतं. त्याच्यानंतर जर जैविक प्रक्रिया असतील तर ट्रायकोडर्मा असतं. ते जैविक ते एकदम चांगलं असतं. त्याच्यामुळे ना त्याचं जे मुळ्या जे आहेत ना खाली जमिनीमध्ये त्या खूप चांगल्या वाढतात आणि जेवढ्या मुळ्या वाढेल तेवढं शोषण चांगलं जमिनीतून घेतं आणि मग ते आपलं सशक्त येतं. आता हे टाकताना पण काय करतो आपण दररोजची पद्धत कशी असते आपली नेहमीची शेतामध्ये जायचं आणि हाताने फेकून हे करायचं. त्याच्यातच जर गादी वापर तयार केला आणि त्याच्यावर जर बियाणं टाकलं तर दरवर्षी आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी असतात तर ते एकदम चांगले येतं आणि उपटायला सोपं जातं. आता माझ्यामध्ये सगळ्यात जास्त अडचण आपली बी आपलं रोप उपटायला जाते ना. जेवढे माणसं इकडे काढायला तेवढेच इकडे त्याच्या अर्धे किंवा तेवढे माणसं इकडं औषध उपटून घ्यायला हे करायला. जर गादी वापर असलं ना तर एकदम पटपट होतं. आता मागच्या वर्षी यांनी केलं तर दरवर्षी करतात. त्यांचा काय अनुभव असेल तर ते सांगतील. काय होतं फरक नाही उपटायला वगैरे. नंतर खुरपायला वगैरे गाडी कचरा आणि उगवताना पूर्ण बी उगून येतं. दाटी होत नाही त्याच्यामध्ये. लावताना जर आपण दोरीत लावलं तर ते पण एक चांगला फायदा होतो आहे की नाही. आता बऱ्याच वेळा आता अजून एक सांगायचं होतं त्याच्यामध्ये आपण जे दुकानातून जे बियाणं आणतो तर ते आणताना त्याचं पक्क बिल घ्या. दरवर्षी भरपूर तक्रारी होतात आपल्याकडे. पक्क बिल नसल्यामुळे त्याची तक्रार पुढे जात नाही. तिथंच रिजेक्ट होऊन नाव पूर्ण टाकून घ्यायचं. समजा अजित लक्ष्मण भांगरे मग ते पूर्ण नाव पाहिजे त्याच्यावर. अजित लक्ष्मण भांगरे मग मुक्काम पोस्टकर की बुद्रुक नाही ते टाकायचं शिसवत आहे का नाही. माणूसच नाही तिथं असं नको. तुम्ही पक्क घ्यायचं आणि तुम्ही बियाणाची पिशवी आणल्यावरती त्याला 2 टॅग असतात. एक असं कागदावरती लिहिलेलं असेल त्याला शिलाई मारलेली असते तर ते कधी पण जपून ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं बी ना एवढं असं एवढं मुठभर बी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं त्या पिशवीमध्ये. आणि ती पिशवी आपलं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आपलं उतरत तोपर्यंत चांगलं म्हणजे मग त्याची तक्रार करता येते. त्याचं मग तुम्हाला भरपाई भेटते शासनाकडून किंवा कंपनीकडून. या 2-3 गोष्टी आपल्या महत्वाच्या या लक्षात ठेवायच्या कधी पण. आणि यावर्षी पावसाचं प्रमाण खूप अनियमित. पुढे मागं पाऊस आहे सगळा. रोप टाकताना थोडीशी काळजीपूर्वक टाका. घरचं बाहेरून जर तुम्ही दरवर्षी 5 पिशव्या आणत असेल तर एखाद पिशवी कमी करा. घरचं बी असं प्रक्रिया सेम येणार काही अडचण नाही याला. आता बाजारचं बी खूप महाग आहे ना. 5 वर्ष मी 5 का 6 वर्ष मी एकच बी वापरते. हा ना. असं मिठावर घालून हे पोताभर भात घालायचा 10 किलो घेऊन या. त्याची किंमत घेऊन जा. काय त्याला अगोदर बुरशीनाशक नंतर कीटकनाशक आणि नंतर मग जैविक जेवण. याच्यातलं आहे ना बुरशीनाशक आणि जैविक ते केलं ना तरी एकदम भारी रिझल्ट येणार. नाही तर तुम्ही करून पहा. नुसतं जैविक वापरलं तरी खूप भारी भेटत ना. आणि त्याच्यात पुडी पण येते विकतचं बी आणलं ना ती पुडी असते बुरशीनाशकचीच असते. ती मिक्स करून आणि काय करायचं मिक्स करायला जर लय अडचण वाटत असेल ना हाताला चोळायला वगैरे बारदान घ्यायचं एखादं नाही तर लांब आपलं शाल वगैरे घ्यायचं त्याच्यात टाकायचं ते आणि हलून घ्यायचं असं वर खाली. हे मिक्स होऊन जातं. आणि थोडं थोडं ओलं केलं तर मग ते आणखीन चांगलं चिटकतं त्याला. गादी वाफेवरती एकदम. आता बघा तुम्हाला ना मी साधा व्हिडिओ दाखवतो. आम्ही मागच्या वर्षी केला होता.